अमृत जोड़ा पीता है शराब रे, भगवान के नाम से मुंह मोड़ दिया। अमृत जोड़ा पीता है शराब रे, भगवान के नाम से मुंह मोड़ दिया। क्या किया क्या किया क्या किया क्या किया, तूने जीवन गमा दिया। क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया। माणसाच्या जीवनामध्ये संगत महत्वाची, वायाला गेलेत पोरं. किती सांगू मी तुम्हाला. दोघ जण रात्रीच्या घरी चालले होते, मधल्या रस्त्याने विहीर दिसली. चांदणी रात्र, विहीर पाहिली, विहिरीमध्ये डोकावून पाहिलं तर पिलेले दोघं देहीच विदेही भुगू दशा. एक जणाच्या डुकराचं शेपूट हातात आलं, त्याला वाटलं बायकोची वेणी छिकी काय. तो म्हणला मी तर पडलोच, पण तू पण पडलीच का म्हणला माझ्या शेजारी येऊन. असे त्यांनी ते विहिरीत डोकून पाहिलं आणि डोकावून पाहिल्याच्या नंतर विहिरीत त्यांना चंद्राचं प्रतिबिंब दिसलं. चंद्र दिसला. दोघं टाकून आलेले. पुढचं मागच्याला म्हणतो चंद्र तर विहिरीत पडला म्हटला. चंद्र विहिरीत पडला म्हटला. दुसरं म्हटलं पडू दे ना, पडला तुला काय करायचं. पुढचा म्हटला हा चंद्र इथं पडला म्हटला, माझ्या घरावर किती अंधार झाला असेल म्हटला. तिकडं सगळं अंधार झाला असेल, वरती काढावं लागेल म्हटले. कुणाला? हा, मग ती बकेट आणली, दोरी आणली, ती बकेट टाकली विहिरीमध्ये. म्हणजे पाणी स्थिर होतं, चंद्राचं प्रतिबिंब सुद्धा स्थिर होतं. बकेट टाकल्यानंतर पाणी हल्लं, चंद्राचं प्रतिबिंब सुद्धा हलू लागलं. पुढचं म्हणतं मागच्याला अरे फार चपळे म्हटला, फार चपळे. मागचा म्हटला दे ना सोडून. म्हटले सोडायचं नाही, याला वर काढायचं. बकेट भरली पाण्याने, बकेटीच्या पाण्यामध्ये चंद्राचं प्रतिबिंब दिसू लागलं. धरलं म्हटलं मी त्याला. मागचा म्हटला सोडू नको, मी तुझ्या पाठीमागे आहे, मागे पुढे उभा. सोडू नको म्हटला. एक दोन असे झटके मारू लागला. पण ती दोरी वर ओढत असताना ती बकेट त्या कपाराला जाऊन लागली. माहितीये तुम्हाला, दगडाची कपार असते, त्या कपारीला लागली. अडकल्यानंतर पुढचा म्हणतो फार चपळे म्हटला, त्यांनी धरलं कशाला तरी. मागचा म्हणला धरू दे म्हटला, तू एकटाच आहे. आपण दोघ जण आहे, सोडायचं नाही म्हटलं. मग तू ओढ आता. मागचा म्हणला 1 2 3 मोठ्याने 3 म्हणल्याबरोबर झटका मारला. बकेटीची दोरी तुटली. हे दोघ जण इकडे उताने पडले. चंद्र कुठं दिसला? मागचा पुढच्याला म्हटलं एका झटक्यात गेला.